छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे निमित्त साधून औरंगजेब कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यभर आंदोलन। औरंगजेबाच्या कबरीजवळ कडेकोट सुरक्षा। भाजपा आमदार सुरेश धसांनी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट। धसांसमोर खोक्याच्या कुटुंबियांचा आक्रोश, तर अनेक गुन्हे असणाऱ्या सतीश भोसलेचा धसांना एवढा पुळका का? सर्वसामान्यांचा सवाल। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस। भाजपचे उमेदवार जाहीर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता। शिंदे गटाकडून ऑफर, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार। काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांचं स्पष्टीकरण। बीड पुन्हा एकदा हत्येनं हादरलं, जबर मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात। जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसके लात। नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत। मुस्लिम समुदायाला देखील अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला। पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला, 90 जवान मारल्याचा दावा। आत्मघाती हल्ल्यानंतर लष्कराकडून देखील जोरदार प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।